आज सुट्टी असल्याकारणाने मी आज सकाळ-सकाळी निघालो बाईक सोलो राईडसाठी. कुठे जाणार आहे डेस्टिनेशन ठरवलंच नव्हतं. अगोदर गेलो पेट्रोल पंपावर, तिथं टाकी फुल करून घेतली. त्यानंतर हवा चेक करून घेतली. हवा चेक करून निघालो मी बदलापूरच्या दिशेने. बदलापूरच्या दिशेने जात असताना सकाळ-सकाळी नाश्ता केला नव्हता म्हणून पोहोचलो आधी निळकंठ हॉटेलमध्ये. निळकंठ हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आपल्यासोबत माहिती आहे निळकंठ म्हटलं की आपल्यासोबत असणार आहे परेश. परेश आणि मी मस्तपैकी रस्त्यावर ताव मारला. तिथून गेलो सिटी समोश्यामध्ये. सिटी समोश्यामध्ये परत जाऊन तिथे आम्ही दोघांनी उलटा वडापाव मागितला. उलटा वडापाव आमच्या दोघांचाही फेव्हरेट असल्यामुळे उलटा वडापाव खाऊन झाल्यानंतर परेशला काम होतं म्हणून परेश घरी गेला आणि मी आणि सचिन गेलो बारवी डॅमपाशी. बारवी डॅमपाशी गेल्यानंतर आम्हाला समजलं की डॅमचे दरवाजे अजून उघडलेलेच नाहीत. त्यामुळे थोडासा का होईना तिथं टाईम स्पेंड केला. तिथून आजूबाजूचा निसर्ग परिसर बघितला आम्ही. तिथून नंतर आम्ही रिटर्न निघालो. रिटर्न जात असताना आम्हाला एक गार्डन लागलं. गार्डनमध्ये गेल्यानंतर पावसाळा चालू असल्यामुळे गार्डनमधील गवत जास्त उगवल्यामुळे तिथं कोणीच नव्हतं. तिथे एक कच्चा रोड होता. कच्च्या रोडमधून आम्ही सरळ-सरळ चालत गेलो. चालत गेल्यानंतर पुढे थोडंफार 1-2 किलोमीटर चालत गेल्यानंतर तिथे एक छोटासा डॅम लागतो. डॅमवर तुम्ही परिवारासोबत ही फॅमिली छोटीशी पिकनिक करू शकता. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथे एक डॅम पण बांधलेला आहे. इथे लहान मुलंही खेळू शकतात. तिथून खेळून झाल्यानंतर आम्ही एक छोटासा ट्रेक करायचा होता म्हणून आम्ही चढलो डोंगरामध्ये झाडांमधून डोंगरावरती गेलो. डोंगरावर जात असताना जंगलामध्ये मला एक सुंदर अशी फुलं दिसत होती. हे कोणतं फुलं आहे तुम्ही मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. हे मस्तपैकी अशी फुलं लागत होती. वरती गेल्यानंतर आम्हाला दिसलं की सर्वजण येतात ते सगळे कचरा करून गेले होते निसर्गाचा आणि बदलापूरचा निसर्ग पाहायचा असेल तर मी चढलो त्या शिडीवरती, टॉवरवरती आणि तिथून पूर्ण बदलापूर व्ह्यू